झाडाला उंच वाढण्यासाठी मजबूत मुळांची आवश्यकता असते आणि उंच इमारत बांधण्यासाठी मजबूत पाया असावा लागतो। त्याच प्रकारे व्यक्ती यशस्वी होण्यासाठी तिच्या बालपणी जेव्हा तो किंवा ती मोठी होत असतानाच शिक्षणाचा उत्तम पाया घातला गेला पाहिजे। कोणत्याही महान व्यक्तीकडे पहा, तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या महानपणाचे बीज ते लहान असतानाच पेरले गेले होते। यशस्वी होण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज असते। ज्ञानासोबत शिक्षण येते आणि शिक्षणाची सुरुवात होते भाषा शिकण्याने। भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्याला अक्षरांवर प्रभुत्व मिळवावे लागते। भरपूर सराव केल्यानेच प्रभुत्व मिळते। सरावासाठी तुम्हाला एका साधनाची गरज असते आणि ते साधन आहे अक्षराभ्यास। अगदी सुरुवातीच्या काळात लोक अक्षर शिकण्यासाठी वाळूवर लिहित असत। त्यानंतर आज आपण जी पाटी वापरतो तिचा उदय झाला। मानव जातीने आता डिजिटल युगात प्रवेश केलेला आहे। पोस्टकार्ड आणि पत्रांची जागा आता ईमेल्सने घेतलेली आहे आणि लँडलाईन फोन्सची जागा मोबाईल फोन्सने घेतलेली आहे। पण पाटी मात्र शेकडो वर्ष तशीच राहिलेली आहे, कारण ती बदलत्या काळाबरोबर बदलू शकलेली नाही। म्हणून पाटी आता कालबाह्य साधन बनलेली आहे। शिक्षण तज्ञ असलेल्या श्री नल्लामल्ला रेड्डी यांनी अनेक चाचण्या करून प्रतिकूल परिस्थितीतही पाटीला आधुनिक बनवण्याचं आव्हान स्वीकारलं आणि अक्षराभ्यास हे अक्षर शिकवणारे उत्कृष्ट उपकरण विकसित केलं। हे एक नव्या युगाचं साधन आहे, ज्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेला गती मिळून ती सोपी होते। हायस्कूल ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी गुण प्राप्त करून पदवी मिळवतात, पण योग्यपणे वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेचा त्यांच्याकडे अभाव असतो। पायाशिवाय इमारत बांधून काय उपयोग? ती कोणत्याही दिवशी खाली कोसळेल। भाषा हा शिक्षणाचा पाया आहे। अक्षर हे भाषेचा पाया आहे। मुळाक्षराशिवाय कोणतेही अक्षर नसते। अक्षरे शिकण्याच्या टप्प्यापासून, शाळेत रुजू झाल्यावर पहिल्या दिवसापासून, पूर्व प्राथमिक स्तरावर 3 वर्षासाठी नर्सरी, LKG, UKG किंवा पहिल्या इयत्तेत मूल जर उशिरा दाखल झालं तर त्याचा योग्य पाया घातला गेला पाहिजे। आजच्या शिक्षणाच्या खालावलेल्या स्थितीतून त्याला वर काढून अक्षर आणि मुळाक्षर वाचण्याचा व लिहिण्याचा योग्य पाया घालण्यासाठी आम्ही अक्षर आणि पाढे कोरलेल्या पाट्या प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये आणि गुणाकार सारण्यामध्ये तयार केल्या आहेत। त्या सध्याच्या पाट्यापेक्षा वेगळ्या असतात। सरावाने माणूस परिपूर्ण बनतो, आपण सगळे जाणतो। परिपूर्णतेसाठी सराव हाच एक मार्ग आहे। पाटीच्या खोबणीतील अक्षरे मुले पेन्सिलीने गिरवू शकतात, शेकडो वेळा आणि हजारो वेळा वाचून आणि लिहून आणि वाचून। मुलं अक्षर लिहिण्यात परिपूर्ण होतात। वेगानं आणि सुंदरपणे लिहिण्याच्या सवयीनं ती त्यांच्या मेंदूत साठवून ठेवतात। संगणकाच्या भाषेत अक्षरे हार्ड डिस्क मध्ये साठवली जातात आणि प्रिंटर ती वेगाने आणि सुंदरपणे छापतो। यामुळे मुलांमध्ये परिपूर्णपणे अक्षर वाचण्याचा आणि लिहिण्याचा पाया घातला जातो। शिक्षकांना फक्त त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं। मुलांच्या प्रत्येक पाटीवर खडूने अक्षर लिहिण्यात जाणारा शिक्षकांचा अमूल्य वेळ वाचतो। ही पाटी फुटणारी नाही, टिकाऊ आहे, ओली होत नाही, कमी खर्चाची आहे आणि बिन कागदाची आहे। कागदासाठी झाडं तोडावी लागत नाहीत। जेव्हा अक्षर वाचण्या लिहिण्यातील पाया घातला जाईल तेव्हा माणूस पुस्तक सहज वाचू शकेल। अक्षरात परिपूर्णता आल्यावर वाचण्यासाठी आणि सरावासाठी मूलभूत पुस्तक, बुनियादी किताब, फाउंडेशन बुक या नावाची पुस्तकं दिलेली आहेत। मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत एक कॉपीरायटिंग बुक 3 भाषांमध्ये लिहिण्याचा सराव करण्यासाठी 6 पाट्यांसह पेन्सिल, कोरलेली अक्षरं यासह अक्षराभ्यास किट देण्यात आलं आहे। शिकण्यासाठी, वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी अक्षराभ्यासचा वापर एक स्मार्ट मार्ग आहे। पूर्वी मुलांना मुळाक्षर शिकवण्यासाठी मला 1 वर्ष लागायचं। अक्षर अभ्यास आल्यानंतर आता ती मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पाढे सहजपणे शिकतात। यामुळे शिक्षकांचा भरपूर वेळ वाचतो, विद्यार्थ्यांसाठी शिकणं अधिक सोपं होतं आणि या साधनाच्या बाबतीत पालकही समाधानी आहेत। अक्षराभ्यास वापरून माझ्या मुलीला आता अभ्यास आवडायला लागलाय। आम्हाला आता तिच्या अभ्यासाची काळजी वाटत नाही। अक्षराभ्यासामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेतली जाते। अक्षराभ्यास त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवते। फक्त मुलंच नाही तर मोठी माणसं आणि अशिक्षित वृद्ध व्यक्तीही अक्षराभ्यासमुळे सहजपणे शिकतात।